सांगलीत माजी महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। राहत्या घरी साडीनं गळफास घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न त्यांनी केला। वेळीच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलंय, त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। सांगलीचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर सुरेश पाटील यांनी आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, आता पाटील यांच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत आणि असं करण्यामागे नेमकं काय कारण होतं, याबाबत काही खुलासा झालाय का? नक्कीच सांगलीमधील राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर सुरेश अदुगंडा पाटील यांनी काल त्यांच्या निवासस्थानी साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। पाटील यांना तातडीने सांगलीतील उच्चकाळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये आता उपचार सुरू आहेत। या घटनेची प्राथमिक नोंद मात्र विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। सुरेश पाटील यांनी हा प्रयत्न का केला याचे मात्र कारण अद्याप समोर आलेले नाही आहे। सुरेश पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं दिसून येते। कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे आणि त्यांच्यावरती आता अतिदक्षतेमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती मात्र चिंताजनक असल्याचे सांगितले जाते। गेल्या अनेक दिवसापासून माजी महापौर सुरेश पाटील हे व्यथित होते। ते सांगलीतील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहत नव्हते। 2 ते 3 महिन्यापासून ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रापासून पूर्णपणे अलिप्त होते आणि याच कारणातून 2 महिने काल त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, परंतु वेळीच त्यांच्यावरती उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगितले जाते। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।